अरबी समुद्रात बांधल्या जाणाऱ्या शिवस्मारकामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं केंद्रीय हरित लवादाला पाठवलंय। सरकारच्या या भूमिकेवर पर्यावरणवादी आणि मच्छीमार संघटनांनी मात्र नाराजी व्यक्त केली। मात्र स्मारकाच्या बांधकामामुळे अरबी समुद्रातल्या जैवविविधतेला धोका निर्माण होईल असा दावा करत पर्यावरणवाद्यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती। याच याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले। त्यानुसार राज्य सरकारनं पाठवलेल्या पत्रात या प्रकल्पामुळे कोणतीही हानी होणार नसल्याचं म्हटलंय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी असीम सरोदे कायदेतज्ञ आणि याचिकाकर्त्यांचे वकील आपल्या सोबत आहेत। असीम सर, नेमकं काय म्हणण्यात आले याचिकाकर्त्यांनी या जी सगळी याचिका दाखल केली यामध्ये? या याचिकेसंदर्भात सरकारने जे उत्तर दिलेलं आहे ते मुख्य प्रश्नांना आणि आरोपांना बगल देणारा अत्यंत बेजबाबदार असा लेखी प्रतिसाद आहे असं म्हणावं लागेल। कारण की शिवस्मारक किंवा शिवाजी महाराज यांना कोणाचाच विरोध नाही हे याचिकेमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। पण शिवछत्रपती स्मारक हे पर्यावरणाला नुकसान करून, पर्यावरणाला धोका करून आणि पर्यावरणाची खूप मोठी हानी करून अरबी समुद्रात बांधण्याचा जो अट्टहास सरकारचा आहे तो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक आहे आणि त्याला अत्यंत शास्त्रीय असा आधार आहे। त्या संदर्भात कोणतेही उत्तर न देता सरकारने ही याचिकाच रद्द करावी, कारण की याच्यामध्ये कोणताही पर्यावरणाचा प्रश्न नाही असं जे बेजबाबदार उत्तर दिलेलं आहे। समुद्री पर्यावरणाची व जलचराची मोठी हानी या प्रस्तावित अशा स्मारकामुळे होणार असतानाही जनसुनवाई न घेण्यासंदर्भात बेकायदेशीरपणे स्वतःला त्याच्यातून सूट करून घ्यायची आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्टनी पण त्यांना तशी सूट द्यायची, याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पर्यावरणाचे मुद्दे हे मागे पडल्याचं दिसते आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे असं आमचं म्हणणं आहे। असीमजी, याला जोडूनचा एक प्रश्न आहे की ते म्हणजे सरकारनं ज्या पद्धतीने ही क्लीन चिट दिली आहे या सगळ्या संदर्भात आता पर्यावरणवाद्यांचं या पुढचं नेमकं पाऊल काय असणार आहे, थोडक्यात सांगाल? या संदर्भात मोठ्या प्रमाणात फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ सबमिट करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामधून हे दिसते की इथे एक जलचर जीवसृष्टी उपलब्ध आहे। मोठ्या प्रमाणात डॉल्फिन इथे आहेत, मासेमारी इथे होते आणि अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून हा समुद्राचा हा भाग महत्वाचा आहे। अशा वेळेस खडकाळ भागामध्ये पण शिवस्मारक उभारणं म्हणजे याच्यानंतर पुढच्या काळामध्ये सातत्याने पर्यावरणाची हानी करण्यासारखं आहे आणि म्हणून मग पर्यावरणावर कोणता आघात होणार आहे याचं विश्लेषण न करता कोणत्याही प्रकारचे असे प्रोजेक्ट होणे असा नियम जो आहे त्या नियमांना सरकारने बगल देणं चुकीचं आहे आणि म्हणून जनसुनवाई घेतली पाहिजे, पर्यावरणीय आघाताचं विश्लेषण झालं पाहिजे। या मागण्या ज्या केलेल्या आहेत त्या सरकारला याच्यानंतर ऐकावंच लागणार आहेत आणि ही जी योजना आहे शिवस्मारक अरबी समुद्रात बांधण्याची याला नक्कीच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातर्फे स्टे देण्यात येईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल।